श्रीरामपूर तालुक्यातील शिराजगाव येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या वृद्ध महिलेस जमिनीच्या वादातून 2 व्यक्तींकडून सतत छळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे जागेचा वाद कोर्टात सुरू असतानाही दिनकर यादव आणि रोहित यादव हे दोघे खुलेआम कायद्याचे उल्लंघन करून सुमन गवारे या आदिवासी महिलेच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महिलेने करत वारंवार पीडित महिलेच्या घरी येऊन घराबाहेर व्हा, जागा सोडा आणि घर खाली करा अशा धमक्या देत असल्याचा आरोप देखील महिलेने केला असून या संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे आरोपी हे गवारे कुटुंबाला त्यांच्या जातीवरून अत्यंत हीन वागणूक देत आहेत। तुम्ही भप्पू गुंडे आहात, तुमचा या जागेवर कोणताही हक्क नाही असे म्हणत जातीवादावरून शिवीगाळ केली जात असल्याची माहिती आदिवासी महिलेने दिली असून 60 वर्षांपेक्षा जास्त वय असताना आम्हाला आता इथे राहायचं नाही तर कुठे जायचं असा भावनिक प्रश्न विचारत सुमन गवारे यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली असून आरोपींवर कठोर कारवाई करून आपली जमीन आणि अधिकार सुरक्षित ठेवण्याची विनंती पोलीस प्रशासनास निवेदनाद्वारे केली आहे। मी सुमन भास्कर गवारे, राहणार शिरसगाव आणि दिनकर माधव यादव आणि रोहित यादव हे दोघे जण आम्हाला येऊन, आम्ही भिल समाजाचे आहेत आणि आम्हाला येऊन तिथं छेडछाड करतात आणि जातीवादावरून शिवीगाळ करतात आणि धमक्या देतात मारहाणीच्या आणि आम्हाला म्हणतात घराबाहेर व्हा, इथं राहायचं नाही, जागा सोडायची, घर खाली करायचं आणि मध्ये बी 23 तारखेला त्यांनी आम्हाला त्रास दिला आणि आज बी आलते ते तिकडं घरी। कसली जागा आहे, काही वाद चालू आहे की त्या जागेची? वाद चालू आहेत आमचे। कुठं चालू आहे वाद? कोर्टात वाद चालू आहेत आमच्या जागेवरून, पण ते आम्हाला वारंवार येऊन धमक्या देतात आणि तिथं मारण्याचा प्रयत्न करतात। आणि काय मागणी? आमची मागणी आमची जमीन आम्हालाच पाहिजे, ते आमच्या जमिनीवर कब्जा करायला बघतात ना, मग त्याच्यामुळे मग ते आम्हाला धमक्या देतात वारंवार येऊन तिथं। मला काय वाटतं काय झालं पाहिजे? आम्हाला वाटतं आमची जमीन आम्हालाच राहिली पाहिजे, आमचे अधिकार आम्हाला भेटले पाहिजे। संबंधित लोक जे आहेत मात्र आज त्यांच्यावर काय कारवाई करायची? त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, ते आले नाही पाहिजे, आम्हाला धमक्याने दिले पाहिजे आणि मारहाणीचं काहीच नाही पाहिजे। जातीवादावरून असं म्हणतात, शिवे देतात आणि इथून निघा पहिलं, तुमचा काही संबंध नाही घराशी, असे बोलत आहेत ते आम्हाला। मग आम्ही कुठं जायचं आता म्हातारपणी? मी 16 वर्षाची असताना घरात येत, मग आता आम्ही कुठं जायचं म्हातारपणी इथून पुढं? आता आपण पोलीस स्टेशनला आलेला आहात, काय फिर्याद दाखल केली की पोलीस सांगू काय मागणी आहे? आम्ही फिर्याद दाखल केलेली त्यांच्यावर, पण पोलिसांनी कोणी काही इंटरेस्ट घेतलेला नाहीये, काहीच नाही घेतलेलं त्यांनी। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा।